भक्तीला सीमा नसते असं म्हणतात. याचाच प्रत्यय काल साईबाबांच्या दरबारात पाहायला मिळाला. 20 देशातील 120 साई भक्तांनी साई दरबारी येऊन एका तालासुरात साईबाबांची भजनं गाऊन एक वेगळा भक्तीचा आदर्श घालून दिलाय. विविध देशातील 120 साई भक्त दर्शनासाठी काल शिर्डीत आले होते. साई मंदिरात त्यांनी दुपारती शेजारती करून दर्शनही घेतलं. साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचा कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी सत्कार केला. मंदिरातील सभामंडपात त्यांनी भजन करण्याची इच्छा व्यक्त करताच साई संस्थानं त्यांना परवानगीही देऊन टाकली. टाळ, मृदुंग, हार्मोनियम या वाद्यवृंदात एका तालासुरात हिंदीमध्ये साई भजन गायले. भजन गात असताना महिला पुरुष भक्तांनी स्वतंत्रपणे उभट राहून ठेका धरत नाचण्याचाही आनंद लुटला. यावेळी विदेश भक्तांच्या आनंदास पारावार राहिला नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य साईबाबांवरील भक्ती व्यक्त करत होती. इंग्रजी लिखित मात्र हिंदी भाषेतील भजनाची पुस्तकं सर्व भक्तांकडे दिसत होती. जर्मनी, साऊथ आफ्रिका, स्पेन, अमेरिका, UK, कॅनडा, स्वित्झर्लंड, रशिया, पोर्तुगाल, पोलंड, फ्रान्स यांसह 20 देशातील भक्तांचा यामध्ये समावेश होता. यावेळी बोलताना वृंदावन येथील आणि सध्या जर्मनी येथे राहणारे स्वामी विश्वानंद यांनी सांगितलं की प्रथमच शिर्डीला आलो असून जर्मनी येथून आम्ही विविध देशातील सर्वजण एकत्रित शिर्डीत आलोय. येथून नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी जाणार आहोत. विदेशात 50 आश्रम असून या ठिकाणी धार्मिक पूजा आदी कार्यक्रम संपन्न होत असतात. साईबाबांच्या दर्शनानं खूप आनंद झाला असून समाधान आणि शांती मिळाली आहे. साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर मनाला झालेला आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही असं यावेळी अन्य भक्तांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, S9 मीडिया, शिर्डी.